हॅलो बॉस. हा, आपण ॲडव्हर्टाईज दिलेली आहे. आता आपण सिक्युरिटी जागासाठी माणसं बोलवलेली आहेत. त्यांच्यापैकी एक जागा आपल्याकडे तर मी सिलेक्ट करणार आहे. काय म्हणताय? तुमच्या साऱ्याला घेऊ? बरं ठीक आहे, तुम्ही सांगणार तसं तुमचं ऑफिस आहे. पण सर आधीच सांगायला पाहिजे होतं ना, आपण ॲड दिलेली आहे आधी. ओके त्यालाच घेते. बरं त्याचं नाव काय? चंदू का? घेते ते चंदूलाच घेते. मी आत्मा घुसिंग मॅडम. काय बोलतायत? मी ऑफिस मा घुसिंग मॅडम. कोण आहे तू? मी चंदू. अरे बापरे, हाय का? आपल्या बॉसचा साला आहे वाटतं. चंदू साहेब या. इंग्लिश मध्ये बोलून राहिलं होतं, तुम्हाला समजलं नाही का? काय बोलत होता तुम्ही? इंग्लिश मध्ये बोलत होतो मी आत्मा घुसिंग मॅडम. अहो तसं नाही, ते मी आय कमिंग मॅम असं म्हणतात. बरं माझ्या नोकरीचं काय झालं? हो, साहेबांचा फोन आला होता, तुम्हालाच नोकरी मिळणार. बाहेर तर बलती करते. काही नाही, मला तुम्हालाच घ्यावं लागेल, कारण की बॉस तुमचे पाहुणे आहेत. कारण मी मला लेणं पडे अशी मन पाहुणा ना ऑफिसचे. सिक्युरिटी गार्ड मध्ये मीच रासू बाया. बरं आता बाहेर कोणी काय माहिती. एक मला डोकला राहता मन सांगे अंडा चौंडा होना म्हणत मला नंबर लागे. मॅ कमिंग मॅम. येस कमिंग मॅडम, मी सिक्युरिटी साठी आलेलो आहे. सिक्युरिटी ना पोटना मला काम जायला आटे मन निवड करले त्यासनी. मॅडम खरंय का? खरंय, त्यांची निवड झाली. ऑफिस मा सिक्युरिटी करता 1.5 फुट्या सिक्युरिटी करता चालली का? चोर बिरोधी एक माट टाकतील. हो, माट टाकतील. मी बोलता वातडा आहे ना, तुमचं का 10 फेकी दिसू. मॅडम, मी तुम्हाला ऑफिसवर केस कर दिसू. जर मारेली तर नाही ते मी केस करी दिसू. कोणते इंटरव्ह्यू नाही, काय नाही लेखी परीक्षा मी पास व्हायचे. पास झाले का? हो, ते लक्षात ना, बट्ट्या परीक्षा पास व्हायले मी. हो, तो पण पास झालेत, पण ते इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट झाले. इंटरव्ह्यू सिलेक्ट झाले? माझी इंटरव्ह्यू कुठे घेतली तुम्ही? मला इंटरव्ह्यू दिला माते आणि मग दाखा कोण सिलेक्ट होईल बरं. अरे बापरे, आता काय करायचं? मला नाही वाटत 1.5 फुटा इंटरव्ह्यू मध्ये पास होईल. आणि याला जर घेतलं तर बॉस मलाच काढून टाकेल. काहीतरी करते थांबा. हो, तू चालणार आहे रे? तू चालणार नाही, मार खायलीशी. अरे वाढवा दाखवातून कडे कशा आहे काडी मिडी एक थापड मागवती दिशी आटे. प्लीज कोणी बोलू नका. मी तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू घेते. जो इंटरव्ह्यू मध्ये पास होईल मी त्यालाच घेईल. चाली मला चाली. तुला चाली तर मला बी चाली ना. मग विचारा मॅडम. बरं, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते. विचारा ना, मी काही पण अभ्यास करी गेले. बरं मला सांगा, तुमचा आवडता देश कोणता? माझा आवडता देश जपान आहे. जपान. बरोबर उत्तर. शाबास, किती पटकन उत्तर दिलं तुम्ही. या मग काय पटकन उत्तर दिलं? तर आवडता देश जपान आहे. अहो, किती पटकन उत्तर दिलं आणि बरोबर उत्तर दिलं त्यांनी. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. हा विचारा ना मग. या ठिकाणाहून जपान किती किलोमीटर आहे? बापरे, मला असं काय प्रश्न विचारतायत? सांगा पटकन सांगा. किलोमीटर मध्ये जपानचं अंतर कसं सांगणार? तुम्हाला दुसरा प्रश्न आलेला नाही, म्हणजे पहिला प्रश्न तुमचा आलेला नाही. पहिला प्रश्न यांनी बरोबर दिलाय. आता मी दुसऱ्या प्रश्नावर येते. काय लावू यस नाही? दुसरा विचारा, चला त्याला विचारा पहिले. कोंबडा मीच उत्तर दिसू, तू काय दिशी रे? पहिला उत्तर दिला पटकामध्ये मी. बरं, तुमचा दुसरा प्रश्न आता. तुम्हाला कोणते पिक्चर जास्त आवडतात? मला हिंदी पिक्चर जास्त आवडतात. हिंदी. बरोबर उत्तर. शाबास. मग तुमच्याकडनं हीच अपेक्षा होती. मला बरोबर उत्तर दिलंय. या मग काय बरोबर उत्तर आहे? मोठा ना इंटरव्ह्यू देवाले इथला खडाखड उत्तर दे ना मी. कौन है ये लोग? कहां से आते हैं? आता तुम्हाला प्रश्न विचारते. मला पण त्याच्याच मागे सोपा विचारा. हो बाबा, तुम्हाला हिंदी पिक्चरच विचारते. हा चालेल. मला सांगा, आजपर्यंत किती हिंदी पिक्चर तयार झालेले आहेत? तुम्ही मुद्दा मला असे प्रश्न विचारतात. आता किती हिंदी पिक्चर तयार झाले तर आकडा कसा सांगता येईल? बडवा रेडी नडाव काय किरणा येत नाही ते सांग ना. अभ्यास करी अभ्यास. मी काय फटाफट उत्तर द्या. नाही असं काही नाही. तुम्हाला उत्तर आलेले नाहीत, यांनाच नोकरी मिळणार. मॅडम दोन खऱ्या आयुष्यात ना मला ज्या प्रश्न विचारत त्या प्रश्न यालेतच काय विचारा तुम्ही. हो, त्या दोन कठीण प्रश्न उत्तर दिलेत मी. विचारा मॅडम, मी काय भ्यास का कोणले? बरं विचारते. यांना पहिला प्रश्न कोणता विचारला होता बरं? हा, इथून जपानचं अंतर किती किलोमीटर आहे? मॅडम, आठेन जपान काही पण दूर आहे, काही पण. एकदम बरोबर उत्तर. जपान खूप लांब आहे इथून. शाबास, व्हेरी गुड. मॅडम तुम्ही किलोमीटर बोलले होते ना? नाही, त्यांनी बरोबर उत्तर दिलंय. मॅडम दुसरा प्रश्न विचारा ते तुम्ही. बरं, आता पर्यंत
किती हिंदी चित्रपट तयार झालेले आहेत? मॅडम आते लगून गणाच हिंदी पिक्चर तयार होई गेलेत, गणाच. हो हो हो, हे उत्तर तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला नोकरी दिली जाते आहे. बोलता अन्याय अन्याय या बोलता अन्याय हो, गर्व रे. उत्तर उडत नाही जाय ना, इंटरव्ह्यू फेल होय निघ. मन काय अभ्यास करी येत जाय. मी तुम्हाला सगळ्यांना बघून घेईल. निघ रे. हो निघत नाही रे. तुमची नोकरी फिक्स झाली, परंतु काम चांगलं कर बाबा. मॅडम इथला काय भाव करण्यात मन पाहुणं नाही ऑफिस. आणि आयरा गैरा नसतो करायला लावतील काटे. मी किती हुशार माणूस आहे. उत्तरे दिली की रे मी बट्टेच्या बट्टे. हा बट्टेच्या बट्टे दिले. ठीक आहे चला.